Next point, biodiesel. Introduction. It is form of a diesel fuel. Diesel सारखाच हा type आहे. It is a form of a diesel fuel manufactured from vegetable oil, animal fats. Simple आहे. It is manufactured from vegetable oil, animal fats. कोणता पॉइंट आहे? नेक्स्ट बायोडिझेल. काय म्हटले बघा, बायोडिझेल असेल, इट इज अ फॉर्म ऑफ डिझेल फ्युएल मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम व्हेजिटेबल ऑइल, ॲनिमल फॅट्स. सिंपल आहे. डिझेल फ्युएल असेल तर तो कोणापासून तयार केला जातोय? व्हेजिटेबल ऑइल असतील, ॲनिमल फॅट्स असतील. नेक्स्ट, इट्स सेफ, biodegradable and produce less air pollutant than petroleum based biodiesel. Biodiesel can be used in pure form or mixed with a petroleum diesel. सेफ म्हणजे सेफ, इथे स्पेलिंग चुकले, SAFE. सेफ म्हणजे काय? हा सेफ नाही, SAFE. सेफ म्हणजे काय? सुरक्षित आहे. बायोडिझेल इट इज अ सेफ, बायोडिग्रेडेबल, त्याचं डिग्रेडेशन करू शकतो. it produces less air pollutant than petroleum based diesel. Biodiesel can be used in pure form. आपण त्याला प्युअर फॉर्म मध्ये वापरू शकतो किंवा इट इज मिक्स्ड विथ पेट्रोलियम डिझेल. कॉमनली आपण डिझेल वापरतो त्याला कसले म्हणतो? पेट्रोलियम डिझेल. काय म्हटलं बघा, कॉमनली जे आपण डिझेल वापरतो त्या टाईपच्या डिझेलला आपण कसलं म्हणतोय? पेट्रोलियम डिझेल. हे लक्षात. बायोडिझेल इट इज अ फॉर्म ऑफ डिझेल फ्युएल. हा कसा? डिझेल सारखाच हा टाईप आहे. कुणापासून तयार केला जातो? व्हेजिटेबल ऑइल, ॲनिमल फॅट्स. हा कसा आहे? सेफ, SAFE. सेफ म्हणजे सुरक्षित आहे, त्याचं डिग्रेडेशन करू शकतो, त्याच्यापासून जे पोल्युटंट्स बाहेर पडत आहेत, एअर पोल्युटंट, ते लेस आहे. कुणापेक्षा? पेट्रोलियम डिझेल पेक्षा बायोडिझेलचे जे एअर पोल्युटंट्स आहेत ते लेस आहे. बायोडिझेल कॅन बी युज्ड इन प्युअर फॉर्म. बायोडिझेल काय म्हटलं बघा, नेक्स्ट, biodiesel can be used in pure form or mixed with a petroleum diesel or mixed with petroleum diesel. सांगता येईल का? कोण सांगता? इंट्रोडक्शन. सिंपल, इट इज अ फॉर्म ऑफ diesel fuel manufactured from vegetable oil or animal fats. It is a safe, so safe by biodegradable and produce less air pollutant than petroleum based diesel. Biodiesel can be used in pure form or it is mixed with petroleum diesel. कोण सांगते? इंट्रोडक्शन. एक्झाम पास. रँडमली एक्झाम. Introduction for biodiesel. It is a form diesel fuel manufactured from vegetable oil or animal fats. It is safe, biodegradable, and produce less air pollutant than petroleum-based diesel. Biodiesel can be used in its pure form or mixed with petroleum diesel. सांगता येईल का? बॉईज एक्झाम फास्ट. बॉईज मध्ये एक्झाम कोण सांगते? रँडमली. अरे एवढा वेळ लागतोय. विवेक सांगा. D28. विवेक काळे. बायोडिझेल इंट्रोडक्शन. It is a form of diesel fuel manufactured from vegetable oil and animal fats. It is safe, biodegradable, produce less air pollutants than petroleum-based diesel. Biodiesel can be used in its pure form or mixed with petroleum diesel. येईल का सांगता मग? काय म्हटलं बघा, इंट्रोडक्शन. इट इज अ फॉर्म ऑफ डिझेल फ्युएल मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम व्हेजिटेबल ऑइल, ॲनिमल फॅट. इट इज सेफ. सेफ म्हणजे काय? सुरक्षित. SAFE. सेफ म्हणजे सुरक्षित आहे, त्याचं डिग्रेडेशन करू शकतो. इट प्रोड्यूस लेस एअर पोल्युटंट दॅन पेट्रोलियम बेस्ड डिझेल. बायोडिझेल कॅन बी युज्ड इन इट्स प्युअर फॉर्म. काय म्हटलं? नेक्स्ट पार्ट, बायोडिझेल कॅन बी युज्ड इन इट्स प्युअर फॉर्म. तो प्युअर फॉर्म मध्ये वापरला जातो. or mixed with a petroleum diesel or mixed with petroleum diesel. लिहिता एवढं? राईट करा. इंट्रोडक्शन फास्ट. फक्त इथे लिहिताना इट इज अ फॉर्म ऑफ लेस, इट इज अ फॉर्म ऑफ डिझेल फ्युएल आणि इट इज अ सेफ, SAFE. फास्ट राईट करा एवढा पार्ट छोटासा. इंट्रोडक्शन ऑफ बायोडिझेल. It is a form of diesel fuel manufactured from vegetable oil, animal fats.
इट इज अ सेफ, SAFE, सेफ म्हणजे सुरक्षित आहे, बायोडिग्रेडेबल आहे, त्याचं डिग्रेडेशन करू शकतो, त्याचे तुकडे करू शकतो, अँड प्रोड्यूस लेस एअर पोल्युटंट दॅन पेट्रोलियम बेस्ड डिझेल. पेट्रोलियम बेस्ड डिझेल असेल तर त्याच्यापेक्षा तो लेस एअर पोल्युटंट आहे. बायोडिझेल कॅन बी युज्ड इन प्युअर फॉर्म और मिक्स्ड विथ पेट्रोलियम डिझेल. फास्ट. म्हणजे कोण फ्रेंड्स आहेत त्यांना जॉईन व्हायला सांगा फास्ट. इथून पुढे कुठल्याही परीक्षेला बसू दिलं जाणार नाही. ISA असेल, टर्मवर्कचे मार्क ज्याचे अटेंडन्स कमी आहे त्यांना कमी दिले जातील. परत म्हणायचं नाही सर मला मार्क कमी मिळाले. अटेंडन्स तुमचं रेकॉर्ड होते प्रत्येक विषयाचं, त्यानुसार तुम्हाला ते मार्क्स मिळतील. परत म्हणायचं नाही सर मार्क कमी दिले वगैरे. इथं तुम्हाला लगेच लक्षात येते अटेंडन्स प्रत्येकाचे, प्रत्येक विषयाचे. ज्या त्या विषयाला समजा एखाद्या विषयाला कमी मार्क्स असतील, अटेंडन्स कमी असेल तर मार्क कमी दिले जातील. फास्ट झाले इंट्रोडक्शन. कोण सांगताय परत एकदा? कंप्लीट झालं असेल तर सांगा यस सर. आसावरी झालं राईट अप? येस सर झालं. कंप्लीट सर. ठीक आहे. परत एकदा बघा. इंट्रोडक्शन ऑफ बायोडिझेल. बायोडिझेल म्हणजे काय? आपलं जे पेट्रोलियम डिझेल आहे आपण कॉमन वापरतो त्या डिझेलला आपण काय म्हणतो? पेट्रोलियम डिझेल. त्या टाईपच हे डिझेल आहे. हे कशापासून तयार केलं जाते? व्हेजिटेबल ऑइल, एनिमल फॅट्स पासून तयार केलं जाते. बायोडिझेल सुद्धा कसं आहे? सेफ आहे. सेफ म्हणजे काय हो? सुरक्षित, बायोडिग्रेडेबल आहे. बायोडिग्रेडेबल आहे म्हणजे काय? त्याचे आपण डिग्रेडेशन करू शकतोय, त्याच्यापासून आपण लेस एअर पोल्युटंट मिळवू शकतोय कोणापेक्षा? पेट्रोलियम बेस्ड डिझेल. नेक्स्ट पार्ट आहे बायोडिझेल कॅन बी युज्ड. बायोडिझेल हा काय प्युअर फॉर्म मध्ये वापरू शकतोय किंवा त्याला आपण मिक्स करू शकतो. कोणापेक्षा कोणाबरोबर मिक्स करू शकतो? पेट्रोलियम डिझेल. बायोडिझेल कसं आहे? प्युअर फॉर्म मध्ये वापरू शकतोय किंवा त्याला आपण मिक्स करू शकतो. कोणासारखा? कोणाबरोबर? पेट्रोलियम डिझेल. नेक्स्ट पार्ट प्रिपरेशन. एकदम कालच्या टेस्टला बायोडिझेल वर क्वेश्चन आलता एक मार्क. ठीक आहे, त्याचा 1 मार्क सगळ्यांना देऊन टाकू आपण. ओके सर. सगळ्यांना 1 मार्क ऍडिशन देऊ. नेक्स्ट प्रिपरेशन. एकदम सिंपल प्रिपरेशन आहे बघा. काय म्हटलं बघा प्रिपरेशन. फर्स्ट पॉइंट प्रिपरेशन ऑफ बायोडिझेल. फिल्टर द व्हेजिटेबल ऑइल और एनिमल फॅट. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? व्हेजिटेबल ऑइल किंवा एनिमल फॅट फिल्टर करायचं आहे. सेकंड, हीट द व्हेजिटेबल ऑइल ॲट 110 डिग्री सेल्सिअस टू रिमूव्ह द वॉटर. थर्ड, प्रिपेअर सोडियम मिथॉक्साइड फ्रॉम सोडियम मेटल अँड मिथॅनॉल. काय करायचं आहे बघा. पहिला स्टेप, फर्स्ट स्टेपला आपल्याला काय करायचं आहे? व्हेजिटेबल ऑइल और एनिमल फॅट फिल्टर करायचं आहे. सेकंड काय? व्हेजिटेबल ऑइल असेल तर 110 डिग्री सेल्सिअसला त्याला हीट करायचं आहे. कशासाठी हीट करायचं आहे? टू रिमूव्ह वॉटर. थर्ड, प्रिपेअर सोडियम मिथॉक्साइड फ्रॉम सोडियम मेटल अँड मिथॅनॉल. मिथॅनॉल आणि सोडियम मेटल एकत्र केलं, त्याची रिएक्शन झाली, सोडियम मिथॉक्साइड तयार होतो. काय तयार होईल? सोडियम मिथॉक्साइड तयार होतो. फोर्थ स्टेप, ऍड सोडियम मिथॉक्साइड अँड 20% मिथॅनॉल टू व्हेजिटेबल ऑइल. आपण फिल्टर केलेलं जे व्हेजिटेबल ऑइल आहे त्याच्यामध्ये ऍडिशन आहे. कोणाची ऍडिशन आहे? सोडियम मिथॉक्साइडचे. त्याचबरोबर काय? 20% मिथॅनॉलची. नेक्स्ट, रिफ्लक्स द मिक्सचर फॉर 30 मिनिट्स. नेक्स्ट पार्ट, ते मिक्सचर आपल्याला काय 30 मिनिट्स साठी रिफ्लेक्स करायचं आहे ऍट 60 to 90 डिग्री सेल्सिअस. रिफ्लेक्स मिक्सचर फॉर 30 मिनिट ऍट 60 to 90 degree Celsius. Next, cool this mixture and separate the precipitate. Next, cool this mixture and separate the precipitate. Next, add antioxidant to biodiesel to avoid it becomes sticky due to oxidation and polymerization. Add
antioxidant to the biodiesel. Add antioxidant to the biodiesel to avoid it becomes sticky due to oxidation and polymerization. Next बघा, प्रिपरेशन ऑफ बायोडिझेल. कुणाला म्हणतो आपण बायोडिझेल? बघा, फर्स्ट पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, व्हेजिटेबल ऑइल और एनिमल फॅट्स काय करायचं आहे, फिल्टर करायचं आहे. स्टेप फर्स्ट मध्ये आपण काय सांगणार आहे, परत एकदा सांगा. व्हेजिटेबल ऑइल असेल किंवा एनिमल फॅट असेल तर त्याला आपण फिल्टर करतो. सेकंड, व्हेजिटेबल ऑइल 110 डिग्री सेल्सिअसला हीट करायचं आहे, त्याच्यातून आपल्याला वॉटर रिमूव्ह करायचं आहे. पहिल्या स्टेप मध्ये काय, फिल्ट्रेशन आहे. कुणाला फिल्टर करायचं आहे आपल्याला, व्हेजिटेबल ऑइल और एनिमल फॅट. सेकंड स्टेप मध्ये आपण काय सांगतोय, व्हेजिटेबल ऑइलला हीट करायचं आहे. किती डिग्रीला, 110 ला. कशासाठी हीट करायचं आहे, टू रिमूव्ह द वॉटर, वॉटर काढून टाकण्यासाठी त्याला हीट करायचं आहे. थर्ड स्टेप मध्ये आपण काय सांगणार आहे, प्रिपेअर सोडियम मिथॉक्साइड. तिसऱ्या स्टेप मध्ये सोडियम मिथॉक्साइड प्रिपेअर करतोय. कुणापासून, सोडियम मेटल अँड मिथॅनॉल. सोडियम मेटल आणि मिथॅनॉल पासून सोडियम मिथॉक्साइड आपण प्रिपेअर करतोय. चौथी स्टेप काय, सोडियम मिथॉक्साइड अँड 20% मिथॅनॉल व्हेजिटेबल ऑइलला ऍड करतोय. काय म्हटलंय, ऍड सोडियम मिथॉक्साइड. काय करणार आहे आपण, सोडियम मिथॉक्साइड आणि 20% मिथॅनॉल व्हेजिटेबल ऑइल मध्ये मिक्स करतोय. नेक्स्ट पाचवी स्टेप काय, रिफ्लक्स द मिक्सचर. फिफ्थ स्टेप, पाचवी स्टेप काय, मिक्सचर रिफ्लक्स करायचं आहे फॉर 30 मिनिट्स ऍट 60 to 90 डिग्री सेल्सिअस. ते मिक्सचर आपल्याला काय करायचं आहे, 30 मिनिटासाठी रिफ्लक्स करायचं आहे. टेम्परेचर काय, 60 ते 90 डिग्री सेल्सिअस. सहावी स्टेप काय, कूल दिस मिक्सचर. ते मिक्सचर कूल करायचं आहे अँड सेपरेट द प्रेसिपिटेट. सहाव्या स्टेपला पण काय सांगतोय, कूल दिस मिक्सचर अँड सेपरेट द प्रेसिपिटेट. सातवी स्टेप आहे, ऍड अँटीऑक्सिडंट टू बायोडिझेल. सातव्या स्टेप मध्ये आपण काय करतोय, अँटीऑक्सिडंट ऍड करतोय. कुणाला, बायोडिझेल. टू अवॉइड इट बिकम्स स्टिकी ड्यू टू ऑक्सिडेशन अँड पॉलिमरायझेशन. सांगता येतील का, फर्स्ट स्टेपला फिल्ट्रेशन, सेकंड स्टेपला हिटिंग 110 ला. कशासाठी, वॉटर रिमूव्ह करायचं आहे. थर्ड स्टेप काय, सोडियम मिथॉक्साइड तयार करतोय. कुणापासून, सोडियम मेटल अँड मिथॅनॉल. चौथी स्टेप काय, सोडियम मिथॉक्साइड. चौथ्या स्टेपला काय, सोडियम मिथॉक्साइड अँड 20% मिथॅनॉल टू व्हेजिटेबल ऑइल. रिप्लक्स मिक्सचर आपल्याला रिप्लक्स करायचं आहे. किती, 30 मिनिटासाठी 60 ते 90 डिग्री सेल्सिअस. कूल दिस मिक्सचर, ते मिक्सचर कूल करतो आणि ते सेपरेट द प्रेसिपिटेट. शेवटी ऍड अँटीऑक्सिडंट टू बायोडिझेल. ऍड अँटीऑक्सिडंट टू बायोडिझेल. अँटीऑक्सिडंट जर बायोडिझेलला ऍड केलं तो अवॉइड, त्याचा अवॉइड आपण करतो. इट बिकम स्टिकी, टू अवॉइड स्टिकी ड्यू टू ऑक्सिडेशन अँड पॉलिमरायझेशन. कोण सांगताय रँडमली, प्रिपरेशन स्टेप्स ऑफ फास्ट. चला फास्ट कोण सांगताय प्रिपरेशन. अभिजित, D30. प्रिपरेशन ऑफ बायोडिझेल. Preparation of biodiesel, filter the vegetable oil or animal fat. Heat the vegetable oil at 110 degree to remove the water. Preparation sodium methoxide from sodium metal and methanol. Add sodium methoxide and 20% methanol to vegetable oil. Replace the mixture for 30 minutes at the 60 to 90 degrees Celsius. Cool this mixture and separate the precipitate. Add antioxidant to the biodiesel to avoid it becomes sticky due to oxidation and polymerization. ठीक आहे, गुड. मुलीमध्ये गर्ल्स, रँडमली. Preparation for biodiesel. There are 7 steps. First, filter the vegetable oil or animal fat. Second, heat the vegetable oil at 110 degrees Celsius to remove the water. Third, prepare sodium methoxide from sodium metal and methanol. Fourth, add sodium methoxide and 20% methanol to vegetable oil. 5, reflux the mixture for 30 minutes at the 60 to 90 degrees Celsius. 6, cool this mixture and separate the precipitate. 7, add an antioxidant to the biodiesel to avoid it becomes sticky due to oxidation and polymerization. ठीक आहे, गुड. आणखीन कोण,
मुलीमध्ये रॅन्डमली एक जण. Sir, can I? हा Preparation for biodiesel. Filter the vegetable oil or animal fat. Heat the vegetable oil at 110 degrees Celsius to remove the water. Prepare sodium methoxide from sodium metal and methanol. हा Add sodium methoxide and 20% methanol to vegetable oil. Reflux the mixture for 30 minutes at the 60 to 90 degrees Celsius. Cool this mixture and separate the precipitated हा antioxidant to the Biodiesel. biodiesel to avoid its becomes strictly due to oxidation and polymerization. हा राईट डाऊन करा, हे लिहा सगळं. हे प्रिपरेशन लिहा. हॅलो सर, हा लास्ट पॉइंट रिपीट करता का? हा शेवटचं. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट ऍड करायचं. ते कशासाठी ऍड करायचं आहे? इट बिकम स्टिकी, म्हणजे ते स्टिक होऊ नये ड्यू टू ऑक्सिडेशन अँड पॉलिमराइज, चिटकून बसू नये म्हणून. कशासाठी Okay, ऍड sir. करायचं आहे? ते समजा बायोडिझेल असेल तर ते चिटकून बसू नये. कशामुळे चिटकून बसते? ऑक्सिडेशन अँड पॉलिमरायझेशन. Polymerization. Complete, sir. हा बघा, फर्स्ट प्रिपरेशन, filter the vegetable oil or animal fat. Heat the vegetable oil at 110 degrees Celsius to remove the water. Prepare sodium methoxide from sodium metal and methanol. Add sodium methoxide and 20% methanol to vegetable oil. Reflux the mixture for 30 minutes at the 60 to 90 degrees Celsius. Cool the mixture and separate the precipitate.
add antioxidant to biodiesel to avoid it becomes sticky due to oxidation and polymerization. हा नेक्स्ट पार्ट झालं का कम्प्लीट झालं सगळ्यांचं Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट रिॲक्शन हा रिॲक्शन बघा सी पहिला फर्स्ट पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो व्हेजिटेबल ऑइल रॅक विथ मिथॅनॉल इन प्रेझेन्स ऑफ सोडियम मिथॉक्साइड काय तयार झालं बायोडिझेल प्लस ग्लिसरॉल काय रिॲक्शन आहे बघा CH2COOR1 CHCOOR2 CH2COOR3 plus vegetable oil plus 3CH3OH. Vegetable oil racked with methanol in presence of sodium methoxide. It gives a biodiesel plus glycerol. काय आला बायोडिझेल फर्स्ट बघा R1COOCH3 plus R2COOCH3 plus R3COOCH3 plus glycerol. येईल का लक्षात बघा रिॲक्शन vegetable oil racked with methanol in presence of sodium methoxide. It gives biodiesel plus glycerol. काय रिॲक्शन आहे हा कोणती रिॲक्शन आहे बघा CH2COOR1 CHCOOR2 CH2COOR3 plus 3CH3OH. It gives CH3ONA sodium methoxide. It gives biodiesel plus glycerol. आणि या ठिकाणी काय तयार होतंय ग्लिसरॉल. इथे रिॲक्शन लक्षात बघा रिॲक्शन एवढे राईट करा व्हेजिटेबल ऑइल प्लस मिथॅनॉल सिंपल रिॲक्शन व्हेजिटेबल ऑइल प्लस मिथॅनॉल इन प्रेझेन्स ऑफ सोडियम मिथॉक्साइड काय रिॲक्शन आहे बघा परत एकदा vegetable oil plus methanol in presence of vegetable oil plus methanol in presence of sodium methoxide. It gives biodiesel plus glycerol. Fast. रिॲक्शन झाली का बघायला लिहायची झाली सर. ऋत्विक पाटील ऍबसेंट राहायच नाही आता मी चेक करणार आहे ठराविक विद्यार्थी दररोज रोहित वंसळे D65 ऍबसेंट अजिबात राहायच नाही तोरणे अभिराज मुलीमध्ये झाली रिॲक्शन vegetable oil plus methanol in presence of sodium methoxide. It gives biodiesel plus glycerol. काय रिॲक्शन vegetable oil plus methanol. It gives biodiesel plus glycerol. फास्ट पुढं मुलीमध्ये रिप्लाय द्या कंप्लीट झालं Yes, sir. बघा आपण काय बघितलं इंट्रोडक्शन बघितलं त्यानंतर काय इंट्रोडक्शन प्रिपरेशन आणि रिॲक्शन नेक्स्ट पार्ट advantages of biodiesel. Next part त्याला आपण काय म्हणतोय advantages of biodiesel. First, it is produced from renewable resources. काय म्हटलं बघा it is produced from renewable resources. Second, can be used in diesel engine. Third, less greenhouse emission. Fourth, biodegradable and non-toxic. Fifth, better fuel economy. Sixth, positive economic impact. 7, more health benefits. 8, grown, produced and distributed locally. Advantages of biodiesel. Okay. Advantages of biodiesel. It is produced from renewable resource. It is produced from renewable resource. Second, can be used in diesel engine. Third, less greenhouse gas emission. Fourth, biodegradable and non-toxic. Fifth, better fuel economy. Sixth, positive economic impact. 7, more health benefits. 8, grown, produced and distributed locally. कोणते आहेत बघा advantages of biodiesel. कोणते आहेत तो advantages of biodiesel? First,
Advantages of biodiesel: first, it produced from renewable resource. Second, can be used in diesel engine, less greenhouse gas emission. Fourth, biodegradable and non-toxic. Fifth, better fuel economy. Six, positive economic impact. Seven, more health benefits. Eight, grown, produced and distributed locally. हाँ, कौन सांगतंय? हा, इट प्रोड्यूस फ्रॉम रिन्युएबल रिसोर्सेस, म्हणजे नैसर्गिक जे सोर्स आहेत त्याला आपण काय म्हणतो? रिन्युएबल रिसोर्सेस. हा, फास्ट एक जण. Can I, sir? हा, Advantages of biodiesel. हा, First, it is produced from renewable resources. हा, Second, can be used in diesel engine. हा, Third, can less greenhouse gas emission. हा, Fourth, biodegradable and non-toxic. हा, Fifth, better fuel economy. हा, Sixth, positive economic impact. हा. Seventh, more health benefits. And eighth, ग्रोन. grown, produced, and distributed locally. हा, ऍडव्हान्टेजेस ऑफ बायोडिझेल. फर्स्ट, कोण D40 कोण आहेत सांगताय? हा, D40 आहेत का Yes, नाही? sir. हा, ऍडव्हान्टेजेस. Advantages of yes, sir. हा, कंटिन्यू करा. Advantages of the biodiesel: first, it is produced from renewable resource, can be used in diesel engine. Third, less greenhouse gas emission. इमिशन. Fourth, इमिशन म्हणजे biodegradable and कंटिन्यू करा. बायोडिग्रेडेबल अँड नॉन टॉक्सिक. non-toxic. Fifth, the better fuel economy. Sixth, the positive economic impact. Seventh, more health benefits. Eighth, grown, produced and distributed locally. हा, ठीक आहे. बॉईज, मुलामध्ये हा, गोविंद D17. हा, ऍडव्हान्टेजेस ऑफ बायोडिझेल. It is produced from renewable resource, can be used in diesel engine, less greenhouse gas emission, biodegradable and non-toxic, better fuel economy, positive economic impact, more health benefit, grown, produced and distributed locally. हा, गुड. नेक्स्ट कोण सांगते? D46 कोण आहेत? 46. हा, फास्ट आहेत का 46? हा, It ठीक is आहे. produced from renewable resources, can be used in diesel engine, हा, less greenhouse gas emission, हा, biodegradable and non-toxic, better fuel economy, positive economy impact, more health benefits, grown, produce and distributed locally. ठीक आहे. कुणाला काय डाऊट आहे का ऍडव्हान्टेजेस मध्ये? No. हा, मग राईट करा. ऍडव्हान्टेजेस ऑफ बायोडिझेल लिहा. अरे आपला नेक्स्ट टॉपिक एनालिटिकल केमिस्ट्री खूप छोटा आहे, 2-3 लेक्चर मध्ये संपतोय. 4th टॉपिक. त्यामुळे फ्युएलचा चांगला अभ्यास करा. आयएससी तुम्हाला फ्युएल आणि एनालिटिकल वर द्यायचे आहे. खूप छोटा टॉपिक आहे, पटकन संपून जातोय. हा, ऍडव्हान्टेजेस ऑफ बायोडिझेल राईट करा. Sir, हम्म last point explain करा की. ग्रोन, प्रोड्युस्ड अँड डिस्ट्रीब्युटेड लोकली. ग्रोन म्हणजे त्याची वाढ करायची आपल्याला, तो वाढ करू शकतो, प्रोड्यूस करू शकतो आणि
ग्रामीण लोकली म्हणजे काय, जवळच्या एरियामध्ये, ग्रामीण भागामध्ये आपण किंवा लोकली म्हणजे काय, जवळच्या एरियामध्ये आपण त्याला सहजासहजी डिस्ट्रीब्यूट करू शकतो. येईल का लक्षात? ग्रोन म्हणजे त्याची वाढ करू शकतो, प्रोड्यूस करू शकतो, अँड डिस्ट्रीब्युटेड लोकली, जवळच्या एरियामध्ये त्याला डिस्ट्रीब्यूट सहजासहजी आपण करू शकतो. हा, इमिशन म्हणजे काय, बाहेर पडणे. नॉन टॉक्सिक म्हणजे तो काय अजिबात विषारी नाही. इकॉनॉमिक आर्थिक पण तो चांगला बेनिफिशियल आहे. पॉझिटिव्ह इकॉनॉमिक इम्पॅक्ट, पॉझिटिव्ह कुणाला म्हणतोय, म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला पैसे पण मिळू शकतात. मोर हेल्थ बेनिफिट्स म्हणजे काय, बाहेर पडणारे कार्बन डायऑक्साईड वगैरे गॅसेस असतील तर ते काय जास्त बाहेर पडत नाही, तो हेल्थ बेनिफिट्स आहे. नेक्स्ट, हा आहे का डाऊट काय? नो सर. हा, हो सर. राईट झालं सगळं? येस सर. हा, Yes, sir. नेक्स्ट, डिसएडव्हान्टेजेस ऑफ बायोडिझेल. काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत बायोडिझेल साठी, बघा. हा बघा, फर्स्ट डिसएडव्हान्टेज ऑफ बायोडिझेल. फर्स्ट, व्हेरिएशन इन क्वालिटी ऑफ बायोडिझेल. पहिलं डिसएडव्हान्टेजेस आहे व्हेरिएशन इन क्वालिटी ऑफ बायोडिझेल. सेकंड, नॉट सुटेबल फॉर यूज्ड इन लो टेम्परेचर. काय म्हटले, लो टेम्परेचरला आपण वापरू शकत नाही. क्वालिटी ऑफ बायोडिझेल व्हॅरी होते. थर्ड, फूड शॉर्टेज आहे. नेक्स्ट, फोर्थ, वॉटर शॉर्टेज आहे, फूडची कमतरता आहे, पाण्याची कमतरता आहे. इनक्रीज्ड यूज ऑफ फर्टिलायझर, आपण शेतामध्ये मॅक्झिमम काय करतोय, फर्टिलायझर्स यूज करतोय. 6, मोनोकल्चर आहे. फ्युएल डिस्ट्रीब्युशनचा प्रॉब्लेम आहे. क्लॉगिंग इन इंजिन, CLOGGING, क्लॉगिंग इन इंजिन. आणि लास्ट आहे, युज्ड ऑफ पेट्रोलियम डिझेल टू प्रोड्यूस द बायोडिझेल. पेट्रोलियम डिझेल बरोबर आपल्याला बायोडिझेल यूज करावं लागतंय. येईल का लक्षात? बघा, फर्स्ट, त्याची क्वालिटी एकसारखी राहत नाही, त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएशन इन बायोडिझेल. सेकंड, नॉट सुटेबल फॉर लो टेम्परेचर, लो टेम्परेचर साठी सुटेबल नाही. फूडचं शॉर्टेज आहे, वॉटरचं शॉर्टेज आहे. इनक्रीज्ड यूज ऑफ फर्टिलायझर. नेक्स्ट, मोनोकल्चर. नेक्स्ट, फ्युएल डिस्ट्रीब्युशन. 8, क्लॉगिंग, CLOGGING, क्लॉगिंग इन इंजिन. आणि 9th, use of petroleum diesel to produce a biodiesel. येईल का सांगता? फास्ट. मोनोकल्चर म्हणजे काय सर? एकसारखं. मोनो म्हणजे सेम, त्याच्यात चेंजेस होत नाहीत. नेक्स्ट, D41, दीक्षा. Yes, sir. डिसएडव्हान्टेजेस. Variation in quality of biodiesel, not suitable for use in low temperature. Food shortage, water shortage, increased use of fertilization, monoculture, fuel distribution, clogging in engine, used of petroleum diesel to produce the biodiesel. ठीक आहे. नेक्स्ट कोण सांगतोय? प्रणोदी, D37. Yes, sir. डिसएडव्हान्टेज ऑफ बायोडिझेल. Variation in quality of biodiesel, not suitable for use in low temperature. Food shortage, water shortage, increased use for fertilizer, monoculture, fuel distribution, clogging in engine, used of petroleum diesel for produced the biodiesel. ठीक आहे, गुड. D33, शुभम. First variation increase used for fertilizer. 6, monoculture. 7, clogging in engine. 9, used for petroleum diesel to produce biodiesel. ठीक आहे, आवाज करते थोडा. D36, समृद्धी. Variation in quality of biodiesel, non-suitable for use in low temperature. Food shortage, water shortage, increased use of fertilizer, monoculture, fuel distribution, clogging engine, use of petroleum diesel to produce the biodiesel. ठीक आहे, राईट करा. डिसएडव्हान्टेजेस ऑफ बायोडिझेल एवढं लिहा.
हा फक्त इथे क्लॉगिंग CLOGGING काय हो CLO क्लॉगिंग क्लॉगिंग काय CLOGGING क्लॉगिंग इन इंजिन फास्ट अविनाश स्पीकर बंद करा कंप्लीट झालं Yes, sir. विचारायचं होतं मला Yes, sir. हा हा विचारा प्रेरणा हा सर ते लो टेम्परेचरला म्हणजे काय उपयोग नाही होत टेम्परेचर एखाद्या ठिकाणी समजा काय थंडी होतंय त्याला? हा बरोबर आहे ते काय होतंय पॅक होतं इंजिन क्लॉगिंग आपलं टेम्परेचर आपण समजा याच्यामध्ये गेलो काय काश्मीरमध्ये वगैरे टेम्परेचर लो असते काही ठिकाणी मायनस असते त्यावेळेला ते एक घट्ट होते गेलं का लक्षात नॉट सुटेबल युज्ड इन लो टेम्परेचर इंजिन मध्ये पॅक होते काय का डाऊट प्रेरणा आणखीन हा आणखीन काय हो ठीक आहे झालं लिहायचं कम्प्लीट हो हा बघा नेक्स्ट पार्ट काय म्हटले हो व्हेरिएशन इन क्वालिटी ऑफ बायोडिझेल सेकंड नॉट सुटेबल फॉर यूज इन लो टेम्परेचर फूड शॉर्टेज वॉटर शॉर्टेज increased use of fertilizer monoculture fuel distribution clogging in engine use of petroleum diesel to produce a biodiesel next line petroleum next heading टाका petroleum next heading टाकलं पेट्रोलियम Yes, sir. बघा कुणाला म्हणतो आपण पेट्रोलियम प्रोडक्ट कुणाला म्हणतोय बघा जो डार्क असतोय ग्रीनिश आहे ग्रीनिश विस्कस ऑइल आहे डार्क ग्रीनिश ब्राउन आहे डार्क ग्रीनिश ब्राउन विस्कस ऑइल इज युजली फाउंड इन अर्थ क्रस्ट जमिनीच्या पृष्ठभागामध्ये असणारा सबस्टन्स आहे तो कसा आहे डार्क आहे ग्रीनिश आहे ब्राउन विस्कस ऑइल इज युजली फाउंड इन अर्थ क्रस्ट oil is usually found floating upon a layer of brine and has lower gas top on it फक्त 4च पॉइंट लक्षात ठेवा डार्क ग्रीनिश विस्कस ऑइल कोणते पेट्रोलियम इज अ डार्क ग्रीनिश ब्राउन विस्कस ऑइल सांगता येईल का कोणते तर पेट्रोलियम डार्क आहे ग्रीनिश ब्राउन आहे ब्राउन आहे तो डार्क ग्रीनिश ब्राउन विस्कस ऑइल तो कुठं सापडतोय फाउंड अंडर अर्थ क्रस्ट एवढीच लाईन लिहायची लिहिता येईल काय 2 लाईन फक्त पहिल्या 2 लाईन लिहा पेट्रोलियम इज अ डार्क ग्रीनिश ब्राउन BROWN ब्राउन विस्कस ऑइल is usually found in earth crust सांगा बरं काय काय लिहिलं कोणते पॉइंट लिहिले बघा पेट्रोलियम is dark greenish brown viscous oil is usually found in earth crust म्हणजे काय भूभागाखाली जर हा सबस्टन्स सापडत असेल तर त्याला आपण काय म्हणतो पेट्रोलियम प्रोडक्ट लिहिल्या 2 लाईनच फक्त लिहायच्या पेट्रोलियम इज अ डार्क सिंपल आहे पेट्रोलियम इज अ डार्क
greenish brown viscous oil is usually found in earth crust. Next, composition. MCQ साठी विचारलं जातं composition. बघा, the average composition of crude petroleum is, काय म्हटले बघा, the average composition of crude petroleum is carbon is equal to 79.5 to 87.1, hydrogen is equal to 11.5 to 14.8, nitrogen plus oxygen is equal to 0.1 to 3.5, and sulfur is equal to 0.1 to 3.5. सांगता येईल का बघा, कंपोजिशन कोणाला म्हणायचं फास्ट. The average composition of crude petroleum is carbon is equal to 79.5 to 87.1, hydrogen is equal to 11.5 to 14.8, nitrogen plus oxygen is equal to 0.1 to 3.5, sulfur is equal to 0.1 to 3.5. फास्ट. कौन सांगते हैं? वैभवी. कंपोजिशन. Carbon is equal to 79.5 to 87.1%. Hydrogen is equal to 11.5 to 14.8%. Nitrogen plus oxygen equal to 0.1 to 3.5%. Sulfur is equal to 0.1 to 3.5%. ठीक है. राइट करा कंपोजिशन. कंपोजिशन झालं की सांगा मला. झालं सर. काय काय बघा. Carbon is equal to 79.5 to 87.1, hydrogen is equal to 11.5 to 14.8, nitrogen plus oxygen is equal to 0.1 to 3.5, sulfur is equal to 0.1 to 3.5. Classification. Next heading टाका. Classification of petroleum. काय लिहिलो? Next heading. Classification of petroleum. There are three types of petroleum. Classification of petroleum. There are three types of petroleum. First type is paraffinic based. Best झाले. इथे काय हो? Paraffinic based type crude oil, asphaltic based crude oil, mixed based type crude. काय लिहिणार? Classification of petroleum. There are three type of petroleum. First type ला paraffinic based BASE type crude oil. इथं पण asphaltic based BASE आणि लास्ट काय हो? मिक्स्ड बेस्ट टाइप क्रूड ऑइल. कोणते तीन टाइप आहेत बघा. क्लासिफिकेशन ऑफ पेट्रोलियम. देयर आर थ्री टाइप्स ऑफ पेट्रोलियम. देयर आर थ्री टाइप्स ऑफ पेट्रोलियम. फर्स्ट टाइप पॅराफिनिक बेस्ड क्रूड ऑइल, एस्फाल्टिक बेस्ड आणि लास्ट मिक्स्ड बेस्ड टाइप क्रूड. कोणते सांगा? पॅराफिनिक बेस्ड क्रूड ऑइल. कोणते टाइप्स आहे तो? पॅराफिनिक बेस्ड टाइप क्रूड, एस्फाल्टिक बेस्ड टाइप क्रूड, मिक्स्ड बेस्ड टाइप क्रूड. सांगता येईल का बघा? पॅराफिनिक बेस्ड टाइप क्रूड, एस्फाल्टिक अँड मिक्स्ड. पॅराफिनिक असेल तर काय म्हटलंय? सेमी सॉलिड सबस्टन्स असतोय, त्याला आपण काय म्हणतो? वॅक्स. पहिला कोणता आहे बघा? दिस इज मेनली कंपोज्ड ऑफ, काय म्हटलंय बघा? दिस इज मेनली कंपोज्ड ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. कोणापासून तयार केलाय? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन फ्रॉम methane to C35H72 and little of naphthalene and aromatic hydrocarbons from C18 to C35H72 are called semi-solid. Semi-solid असेल तर त्याला आपण काय म्हणतो? वॅक्स. वॅक्स म्हणजे काय? मेन. आपण मेन जे वापरतो घरी वगैरे म्हणतायत बघा, मेणाचे पुतळे वगैरे असतात किंवा मेन हा टाइप तुम्हाला माहित असेल बऱ्याचशा लोकांना. माहित आहे का हो मेन? येस सर. मग बघा, मेनाला आपण काय म्हणतो? सेमी सॉलिड टाइप आहे पेट्रोलियमचा. आणि फॉर एक्झाम्पल काय? वॅक्स म्हणजे काय? मेन आहे. बघा काय म्हटलंय? फर्स्ट टाइप पॅराफिनिक बेस्ड टाइप क्रूड. पहिला टाइप आहे, त्याला आपण काय म्हणतो? पॅराफिनिक बेस्ड टाइप क्रूड. दिस इज मेनली कंपोज्ड ऑफ
saturated hydrocarbon from methane to C35H72 and little of the naphthalene and aromatic hydrocarbons from C18 to C35H72 are semi-solid called as waxes. Second, asphaltic base type crude. Second जो type है, second asphaltic base type crude. This mainly contains cycloparaffins. This mainly contains cycloparaffins or naphthalene with smaller amount of paraffin and aromatic hydrocarbon. काय म्हटलं second asphaltic base. Second जो type है, काय म्हटलं second जो type है asphaltic base crude. Asphaltic base type crude. This mainly contains cycloparaffins or naphthalene with smaller amount of paraffin and aromatic hydrocarbon. काय म्हटलं बघा, asphaltic base type crude. Second, asphaltic base type crude. This mainly contains cycloparaffins. Or naphthalene with smaller amount of paraffin and aromatic hydrocarbons. लिहिता दोन टाइप्स. पॅराफिनिक बेस म्हणजे काय, सेमी सॉलिड सबस्टन्स आहे, वॅक्स तयार होते. सेकंड ऍस्फाल्टिक बेस असेल, तर काय, दिस मेनली कंटेन्स सायक्लोपॅराफिन्स. काय म्हटले, this mainly contains cycloparaffins or naphthalene with smaller amount of paraffin and aromatic hydrocarbon. काय सांगता येईल, लिहिता येतील दोन पॉइंट फास्ट. किंवा कोण सांगताय, लिहा अगोदर पॅराफिनिक बेस टाइप अँड ऍस्फाल्टिक बेस टाइप. झालं का बघा. Completed. मुलीमध्ये रिप्लाय द्या, येस नो. Yes, sir. पहिला टाइप कोणता आहे, पॅराफिनिक बेस टाइप क्रूड. सेकंड टाइप कोणता आहे, ऍस्फाल्टिक बेस टाइप क्रूड. आणि थर्ड घ्या, मिक्स्ड बेस टाइप क्रूड. लास्ट थर्ड टाइप, त्याला आपण काय म्हणतोय, मिक्स्ड बेस टाइप क्रूड. इट कंटेन्स पॅराफिनिक अँड ऍस्फाल्टिक आर हायड्रोकार्बन्स आर जनरली रिच इन द सेमी सॉलिड वॅक्स. म्हणजे काय, सेमी सॉलिड वॅक्स मेन मध्ये असेल तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम कोण असते, पॅराफिन आणि ऍस्फाल्टिक असते. दोन्हीच कॉम्बिनेशन आहे. मिक्स्ड बेस म्हणजे काय, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ पॅराफिनिक अँड ऍस्फाल्टिक हायड्रोकार्बन. सांगता येईल का, इट इज कंटेन पाथ पॅराफिनिक अँड ऍस्फाल्टिक आर हायड्रोकार्बन्स आर जनरली रिच इन सेमी सॉलिड वॅक्स. सांगा बरं बघू, मिक्स्ड बेस टाइप क्रूड कोणता आहे, मिक्स्ड बेस टाइप क्रूड. It contains both
It contains path नाही. It contains both paraffinic and asphaltic hydrocarbons are generally rich in the semi-solids waxes. Short point ला last point. म्हणजे काय लास्ट शेवटचाच पॉइंट राहतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण बघू. काय म्हटलंय बघा, मिक्स्ड बेस टाइप क्रूड असेल तर it contains path of paraffinic and asphaltic hydrocarbons are generally rich in semi-solid wax. कोणता बघा, mixed base type crude, it contains both paraffinic and asphaltic hydrocarbons are generally rich in semi-solid wax. एवढा लास्ट 2 लाईन ला झाली सर. मुलीमध्ये रिप्लाय द्या. Yes, sir. झालं sir. नेक्स्ट फक्त हेडिंग टाकून ठेवा आता. ओरिजिन ऑफ पेट्रोलियम लास्ट पॉइंट आहे या टॉपिकचा. ओरिजिन ऑफ पेट्रोलियम आपला अनालिटिकल खूप शॉर्ट टॉपिक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण हा ओरिजिन बघू आणि तो स्टार्ट करू. तुम्हाला सगळ्या काय नोट्स दिलेले आहेत, MCQ दिले आहेत, असाइनमेंट दिलेत. फ्युएल पर्यंत सगळ्या टॉपिकचं. ओरिजिन ऑफ पेट्रोलियम हेडिंग टाका. ठीक आहे. काय डाऊट्स आहे का कोणाला? No, sir.